या खड्ड्यांचा वापर करायचा. याच खड्ड्यांमध्ये तो लपायचा. 1996 मध्ये स्थानिक टीमने पहिल्यांदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं या प्रयत्नांना कधीच प्रतिसाद दिला नाही. तो आक्रमक व्हायचा. त्यानंतर सरकारने तो राहत असलेला परिसर 2025 पर्यंत संरक्षित केला होता. तेथे बाहेरील कुणालाही प्रवेश नव्हता. त्याचे वय अंदाजे 60 वर्षे असावे. त्याने स्वतःसाठी झोपडी बनवली होती. शिकार करायचा. कंदमुळे खाऊन तो जगायचा. त्याची आभूषणे आणि भांडी दुसऱ्या मानव जमातीसारखीच होती. 2018 मध्ये ब्राझीलच्या सरकारी संस्थेने त्याचे चित्रण केले. त्याच्या मृतदेहासमवेत एका पाखराचे पंखही मिळाले आहेत. तो आपल्या मृत्यूची वाट पाहत असावा असा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये मानव जमातींचे संरक्षण करणाऱ्या फुनाई या संस्थेनुसार या जंगलात 114 मानव जमाती आहेत. मात्र त्यातील 28 जमातींचेच अस्तित्व आज टिकून आहे.